दोन गुणांची कमाई आहे. स्वप्नील गणशीचे मुळे मुळे मार्गाचा सुंदर प्रयत्न. आता कशी मुळे. गुड मॉर्निंग गाईज, डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी अशी आमची मॉर्निंग एकदम सुंदर अशी झालेली आहे. बघू शकता तुम्ही हा नजारा कसा आहे तर. आणि सकाळी सकाळी लविशला असं खेळायचं आहे. गुड मॉर्निंग लविश. मॉर्निंग व्ह्यू बघा. एवढ्या सकाळी सुंदर अशी पहाट झाल्यानंतर बघा कोणाला नाही आवडणार. मला तर असं वाटतंय की तुम्हाला मी ह्या पत्त्याचं लोकेशन टाकेल. जर तुम्ही दापोलीला आले तर तुम्ही ह्या विलाला नक्की व्हिजिट करा. गुड मॉर्निंग दिराणीबाई. गुड मॉर्निंग बेटा. आणि लविशला सकाळी सकाळी असं खेळायचं आहे. आमची अंघोळ झाली आहे, ब्रश बाकी होता. किती सुपर नजारा आहे बघा. आंब्याची ही बाग, राई लावलेली त्यांनी पुढे. अजून दाखवते मी तुम्हाला. अजून असा व्ह्यू आहे त्यांचा बॅक साईडने. हा फ्रंटचा आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी आता आम्ही रेडी झाले आहोत. आता तर सध्या भूक यांनी पोह्यांवरच भागवणे लावली. आता पुढे गेल्यावर बघू नवीन काही मिळतंय का काय. पण मला वाटत नाही की पोहे तसे जमलेत. बघू आता पुढच्या वेळेस नेक्स्ट. सो गाईज, आता थोड्या वेळाने आपण निघणार आहोत. ही आपली फरारी उभी बाहेर. लविश पण रेडी झालाय जाण्यासाठी. थोड्या वेळात आता निघणार आहोत आपण. चला तर मग आता आम्ही असल्या रूमा खाली गेले आहेत. रूम पण खूप छान आहे खरंच. आणि आता आम्ही इथे नाश्ता केला यांच्याकडे पोह्यांचा. आता निघाले आहोत पुढच्या टूरसाठी. बॅग वगैरे पॅकिंग चालू आहे सगळी. सर्वांनी घेतले सगळे बॅग्स. म्हणजे भाई हा सुंदर नजारा बघा तुम्ही. तुम्हाला पण या प्लेसला नक्की व्हिजिट करा. हे त्यांचं स्वतःचं घर आहे. आणि हा समोरचा नजारा. पॅकिंग चालू आहे आता यांची. हे पॅकिंग करत आहे. समजेलच तुम्हाला आता पुढची ट्रिप आम्ही पुढे निघतोय. अजून आम्ही काही प्लॅन ठरवला नाही आहे. पण आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच. मग मी तिथे जाऊन आम्ही काय काय केलं. आता तर ट्रिप स्टार्ट होती. गाडी बसल्यावर करू डिसाईड कुठं निघायचं आहे तर. चला निघाले का मग. पॅकिंग झाली सर्वी. चलो नेक्स्ट प्लॅन नाही माहिती अजून. ओके गणपती पुढे. ओके ओके बेटा. नाश्ता कसा होता सर्वांनी सांगा. प्लेस कसं होतं. आणि नंतर जर कोणी व्हिजिट केलं तर कसं वाटतंय. ओके हे बघा हे प्लेस. प्रॅक्टिकली काही नाही. ते डायरेक्ट इतकं बेकार होतं ना. फायनली आमचं हे पहिलं स्टेशन चंडिका देवी मंदिर. आता आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी थांबलेले आहोत. आणि इथे खूप छान उकडीचे मोदक पण मिळतात. हाय लविश. तर तुम्हाला दाखवते मी चंडिका देवी मंदिर दर्शनासाठी. आता हे उतरत आहेत खाली. हे असं खाली उतरून जावं लागतं इथे. आणि आमचे मिस्टर आता येत आहे चंडिका देवीचं मंदिरचं दर्शन घ्यायला. आमचा बाबू चालत नाही खाली. आणि असं घेऊन घेऊन मग चालावं लागतं मला. हाय. हा मंदिरच्या देवी आणि हा हापूस डिस्पॅच होण्यासाठी चालू आहे. रेडीमा देवीच्या वरात सुंदर व्हिडिओ चालू आहे. मंदिरामध्ये आलेलं असं वातावरण. तुम्हाला जर काही पूजा घ्यायची असली तरी ते पुजारी वगैरे मिळाले तर.
किती सुंदर असं मंदिर आहे हे खरंच, पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात झालेलं. डिस्पॅच होण्यासाठी जर तुम्हाला इथे आल्यावर असे छान छान आंबे सुद्धा मिळतील. केमिकल असे हे आंबे हे पूजेसाठी रेडी झाले आहे. कोकण फेमस नारळ घेत आहे देवीच्या पूजेसाठी. हे बाबा आता इथे माहिती सांगत आहे आम्हाला, इन्फॉर्मेशन. आता मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. मंदिरात असं गुफासारखं वातावरण आहे. आता जातो आहे मी खाली उतरून. हळू चल बाळा. मध्ये मध्ये असे दिवे लावलेले आहेत की अंधार असल्यामुळे, मी तेच बोलत त्या साईडने, इथे लाईट नसल्यामुळे आपल्या जुन्या अशा हो हे असं अंधार आहे खूप. याची माहिती मी तुम्हाला वरती गेल्यावर सांगते कशामुळे असं असतं. ही अशी छोटी छोटी महादेवाची मंदिर आहे वरती चढून आल्यानंतर. सुंदर अशी कैरीची झाडं, ओरिजिनल हापूस. महादेवाच्या हे पिंड सानिध्यात आल्यानंतर हे असलं वातावरण खूप असं सुंदर. आणि आता हे आमराईचं दर्शन तुम्हाला हे दाखवत आहे. कसे वाटतंय आंबे हापूस? जागृत देवस्थान का? आणि कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे? अच्छा, पावती का? अच्छा, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. या देवीचं महत्त्व असं आहे की म्हणजे चंडिका देवी ही प्रसिद्ध आहे आणि नवसाला पण पावते. आणि खरं तर म्हणजे की खूप अंधारात ह्या देवीला लाईट हा प्रकार चालत नाही. म्हणजे दिवस रात्र ज्योत ही चालू ठेवावी लागते आणि पूर्ण लाईट्समध्ये येते. तर मी तुम्हाला शूटमध्ये आधी दाखवलं की रात्रभर दिवसभर हे दिवे लावत असतात. तर हे अतिशय म्हणजे छान आहे बघायला आणि खूप निसर्गरम्य वातावरणात आहे. तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा. कशी मिळाली? ओके, डन. आता आम्ही ते चंडिका देवीवरून पुढे आलेलो आहोत. आता इथून आम्हाला पुढचा प्रवास हे फेरी बोटने आम्हाला आता हा पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. तर आता विचार केला की थोडं पुढे स्नॅक्ससाठी काय घ्यायचं आहे. तर आता स्नॅक्ससाठी यांनी हे आयटम परचेस केले. आता आम्ही पुढचा म्हणजे या सर्व थांबलेले सर्व लोक हे फेरी बोटने पुढे पास होणार आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण दाखवते आता की फेरी बोटने आपल्याला कसं जायचं आहे. आधी इथे तिकीट ऑफिस आहे. तिकीट ऑफमध्ये आपण तिकीट काढून घ्यायचे आहे आणि नंतर पुढे समजणारच आपल्याला फेरी बोटमधून कसं पडणार. तर आता आम्ही हा नंबर लावलेला आहे. यांनी इथे थोडीशी खरेदी केली खाण्यासाठी. आता आम्ही जात आहोत तिकीट काढण्यासाठी. बघू आता सांगते तुम्हाला काय तिकीट लागतं तर इथून इथपर्यंत फेरी बोटने प्रवास करण्यासाठी. काहीच आपलं तिकीट हे घेऊन चाललेलं आहे. आम्हाला 4 जण असल्यामुळे 360 रुपये लागलेले आहे. तर चला आता आपण फेरी बोटमध्ये थोड्या वेळाने बसणारच आहोत आणि नजारा तुम्हाला दाखवते. हे सगळे लोक वेटिंगसाठी थांबलेले आहेत. तिकडून आलेली फेरी बोट आहे. आता त्याच्यात ऑलरेडी एवढ्या गाड्या आहेत म्हणजे आता हे सर्व उतरणार आहेत. हे बघा, सगळी फायनली गाडी ये. हो ना, फेरी बोटमध्ये अशा प्रकारे या गाड्या चढवल्या जातात. तर या सर्वात जस्ट फायनली आम्ही वरती बसलेला आहोत गाईज. आता आपण अशा प्रकारे पुढचा प्रवास सुरळीत फेरी बोटने करणार आहोत. तुम्ही पण निसर्गाचा आनंद घ्या.
काही बोटमध्ये बसलेले आता रेडी झाले. कोकणची मालवण ट्रीप एक नंबर. हे बघा गाडीचं इंजिन. त्यातमध्ये मशीन आता चालली रिव्हर्स. आता होणार गेट बंद. भाई साहब नज़ारा देखने वाला है, एक नंबर फीलिंग है. सो गाइस जर्नी स्टार्ट. ओके हा नजारा बघा. आता बोटी सुरू झालेली आहे. फायनली एवढ्या गाड्या ॲट अ टाईम बसणे म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे ना. आणि तुम्हाला पण कसं वाटणार मला सांगा प्रवास करत असताना. फुल निसर्गाचा आनंद घेण्यात आलोय. फुल तिकीट. लविश कसं वाटतंय? सुपर नजारा. कसं वाटतंय बसून? हा पोचण्याच्या वेळेस आता ही कशी पोचतीये बघा. हा व्ह्यू कसा आहे बघायला. सुपर. एन्जॉय एव्हरी मोमेंट गाइस. तुम्ही पण हे फील करण्यासाठी कोकणात या. मग आता बरोबर गाडी निघली बेटा बाहेर. त्या डोकापासून या डोकापर्यंत आम्ही आलेलो आहोत. आता गाडी थांबल्या त्याच्यामुळे बघू. आता गाड्या परत निघायला सुरुवात झाली. बघा ही गाडी गेली. आता आम्ही खाली उतरायला जात आहोत. आता आम्ही थोडं तिथून मंदिरातून पुढे आल्यानंतर जेवणासाठी थांबलेलं आहोत. आम्हाला आता इथे असं छोटंसं घरगुती जेवण पाहिजे होतं म्हणून या भोजनालयाला आता आम्ही थांबलेलो आहोत. इथे जेवणाची पण सोय. एक दुकान आहे. लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे. आता हे इथून खाली गेलेले आहे. बघू आता आपण इथं काय जेवण मिळतं. तर चल विश असं म्हणतात गाव बदललं की परंपरा बदलते. तर तांबा आणि फुलपात्र नवीन पद्धत नवीन जेवण. बाय बाय गो दादा. जिथं जाणार तिथं काम सुरू होतं. काय करा विषय खूप गंभीर आहे. मी ओढू नये बोल ना. काय ते डोंगर. जेवणासाठी थांबल्यावर आम्हाला थोडा वेळ मिळाला जेवण येऊसपर्यंत. म्हटलं चला बघूया काय असणार. तर हे बघा किती छान उंच अशी नारळाची झाडी. इथेच केळीचे पानं. जेवण बनत होते तितक्या वेळात म्हटलं तुम्हाला दाखवते नजारा कसा आहे. तर ती सुंदर जंगल आणि किड्यांचे आवाज. बा अळूंची पाने.
माझा मेनू रेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये चपाती, पापड, लोणचं, चवळी, बटाटा आणि ही कसली तरी भाजी, मला पण नाही माहिती आहे. प्रत्येकांना तेच स्पेशल. स्टार्ट. गोळे